नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 54वी. एके दिवशी आपल्या शेळीकडे बोट करून बादशहा बिरबलाला म्हणाला, ही शेळी तू घरी घेऊन जा आणि वर्षभर ठेवून घेऊन परत घेऊन ये. मात्र आता जशी आहे तशीच ती राहिली पाहिजे. थोडीसुद्धा बारीक होऊ नये किंवा पुष्ट होता कामा नये. किती खर्च येईल सांग. बिरबलने सांगितले, जास्त काही लागणार नाही, 10,000 रुपये पुरतील. बादशहाने लगेच पैसे काढून दिले. बिरबलाच्या घरी शेळी नेण्यात आली. त्यासमयी शेळी रोडावेल म्हणून बिरबल तिला भरपूर आहार घाले, पण आहे त्यापेक्षा पुष्ट होऊ नये म्हणून एक कृत्रिम वाघ तो समोर ठेवीत असे. वर्षानंतर शेळी जेव्हा बादशहासमोर आणून उभी केली तेव्हा बादशहाने बिरबलाचे कौतुक करून त्यास बक्षिसादाखल 500 मोहरा दिल्या. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.